वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना त्याला पोलीस संरक्षण का देण्यात आलं असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. एवढंच नाही तर वाल्मिक कराडला जुलै 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. नेमक्या याच काळात वाल्मिकवरती गंभीर गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केलाय. वाल्मिक पोलिसांना त्याच्या नोकरांसारखं वागवत असल्याचा आरोपही होऊ लागलाय. वाल्मिक कराडचं पोलीस संरक्षण वादाच्या भोवऱ्यात. गंभीर गुन्हे तरी कराडला पोलीस संरक्षण का होतं? विरोधकांचा कराडच्या पोलीस संरक्षणावर आक्षेप. परळीचा बाहुबली वाल्मिक कराड हा गुन्हेगारीचा बेताज बादशाह होता. राजकीय वरदहस्त लाभल्यानं वाल्मिक म्हणेल तो कायदा अशी परिस्थिती होती. हे कमी की काय, वाल्मिकला जुलै 2022 पासून 2 पोलिसांचं संरक्षण मिळालं होतं. वाल्मिकवर गंभीर गुन्हे असताना त्याला पोलीस संरक्षण का मिळालं असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत अंजली दमानिया यांनी पोलीस संरक्षणातल्या वाल्मिक कराडच्या राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. ज्याच्यावर खंडणी, अपहरण, सगळे गुन्हे आहेत, त्याला तुम्ही शासकीय बॉडीगार्ड देता. आधी काही निशुल्कपणे आणि काही शुल्क देऊन पण आहेत, पण का द्यावे अशा माणसाला, का द्यावे? आणि माझ्या मते म्हणजे ही तुमची जी मगाची यादी तुम्ही म्हटलं की ती गुन्ह्यांची यादी, हे सगळे त्याच काळातले आहेत ना त्यांना दिलेली, ज्या काळातले गुन्हे आहेत त्याच काळात त्यांना ही सगळी सुरक्षा देण्यात आलेली. म्हणजे मी जे 2 FIR आत्ताचे म्हटले, एक मे 2024 आहे, एक 3 जुलै 2024 आहे. त्या काळात त्यांच्याकडे शासकीय बॉडीगार्ड आहेत. 1/4/2024 ते 1/7/2024 या काळातही सशुल्क आहे आणि 1/7/2024 ते 1/10/2024 या काळात निशुल्क आहे. एक्झॅक्टली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केलाय. वाल्मिकला दिलेल्या पोलीस संरक्षणाबाबत सातत्यानं आवाज उठवल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलंय. वाल्मिकच्या तैनातीतले 2 पोलीस अंगरक्षकापेक्षाही नोकर म्हणून वागत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आमदार आम्ही आहेत, लोकप्रतिनिधी, आम्हाला एक नियम आणि एक बॉडीगार्ड, आणि त्यांना 2 बॉडीगार्ड कशी? पहिल्या या विषयावरती बोललो होतो मी. म्हणजे हे काही म्हणजे एक जण दरवाजा उघडायला, एक जण बसवायला आपण जे सिनेमामध्ये बघतो ती पद्धत होती तिथे. आवादा पवनचक्की खंडणी आणि संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतरही त्याला पोलीस संरक्षण होतं असा दावा दमानिया यांनी केला. एवढंच नाही तर वाल्मिक फरार असताना त्यानं सोशल मीडियावर 15 डिसेंबर 2024 ला उज्जैनचा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोत त्याचा पोलीस अंगरक्षक होता असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. ह्या कागदपत्रांमुळे तुम्ही एक तारीख मला दिसते की 2 अंगरक्षक संभाजीनगर सशुल्क त्यांच्या अर्थात आहेत, पण ते 21 ऑक्टोबर 2024 ते 11 डिसेंबर 2024 म्हणजे अगदी एक्झॅक्टली 1 महिन्यापूर्वीपर्यंत त्याच्या एक महिना नाही ज्या दिवशी त्याच्यावर खंडणीचा आरोप झालाय त्या दिवशीपर्यंत त्याच्याकडे 2 अंगरक्षक होते. 11 डिसेंबर पर्यंत. येस. आणि सरेंडर व्हायच्या 20 दिवस आधीपर्यंत. 21 डिसेंबर. हा नाही महत्वाची ती तारीख का, ज्या दिवशी FIR झाला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा, त्या दिवसापर्यंत ते होते असं इथे पेपरवर आहे. पण महत्वाचं काय आहे की जेव्हा ते उज्जैनला वगैरे होते तेव्हा एक फोटो बाहेर आला होता. त्याच्यात तो एक अंगरक्षक फोटो काढत होता आणि दुसरा अंगरक्षक त्यांच्या बाजूला गळ्यात पट्टा घालून होता. ते त्यांनी फेसबुकवर 15 तारखेला टाकलेलं. आणि म्हणजे 15 तारखेपर्यंत हे त्यांच्याबरोबर फिरत होते. आता देण्यासाठी मला हे 11 पर्यंत दिलंय का काय मला माहित नाही, पण जेव्हा मी अंडर पब्लिक डिस्क्लोजर मी पत्र लिहून त्यांच्याकडनं माहिती मागवली. वाल्मिक कराडचं पोलीस संरक्षण 11 डिसेंबरला काढून घेतल्याचा दावा पोलीस करतायत. पण फरार असताना वाल्मिक सोबत जर पोलीस फिरत असतील तर वाल्मिक कराड मागं कोणती सुपर पॉवर आहे हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. बीडहून ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.